कहाणी सोमवारची फसकीची. सोमवारच्या 5 कहाण्या आहेत. भोळा शंकर भक्तांना लवकर पावतो असा जनमानसात विश्वास आहे. तो भक्तांची फार परीक्षा पाहत नाही, रागवत नाही. श्रावणी सोमवारी सर्व दूर दिवसभर उपास केला जातो. दिवसभरात महादेवाच्या मंदिरात जाऊन आवर्जून दर्शन घेतले जाते. दूध, पाणी, बेल, फूल वाहून प्रदक्षिणा घातली जाते. आपली जी काही मनोकामना असेल ती आधी नंदीच्या कानात सांगितली जाते. हा सचिव सच्चा आहे. अडल्या नडलेल्या माणसाला मदत करतो, अडवणूक करत नाही. साक्षीला गणपती बाप्पा कोपऱ्यात असतातच. प्रत्येक गावात शंकराचे मंदिर असतेच. गावातील ते सर्वात शक्तीचे स्थान असते. तिकडे सकारात्मक लहरी असतात. त्या वातावरणात काही काळ तरी प्रत्येकाने यावे म्हणून त्याला ग्रामदैवत मानले जाते. ही रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. जीर्णोद्धार करताना मूळ रचना बदलू नये असे वाटते. प्रत्येकाने शंकराचे मंदिर आठवून पहा. अतिशय शांत आठवणी त्याच्याशी निगडित असतील. सर्व महादेव मंदिरे रमणीय, जागी आणि शांत, पवित्र असतात. त्या परिसरात खूप वेळ थांबावेसे वाटते. माणसाच्या अंतर्मनाची शक्ती खूप गोष्टी करू शकते. मनापासून मागितले की मिळते. माणसाला काय मागावे कळत नाही. कुठे, काय आणि कसे मागावे हे या कहाण्या सांगतात. या कहाणीत घे फसकी दे लक्ष्मी इतकंच म्हणून स्त्री महादेवाची पूजा करते, नंदीला तांदूळ वाहते. उद्यापनाला शंकराला रुपया. पूर्वी बंदा रुपया ही मोठी रक्कम मानली जात असे. अन्नपूर्णेला गजनी म्हणजे रेशमी कापड देते. महादेवाची ही खासियत आहे, त्याचे सर्व कुटुंब भक्तांना सहाय्य करते म्हणून त्याला विश्वपिता आणि पार्वतीला आदिमाता म्हटले जाते. भक्तांचे माहेर. त्यांना हाक मारली की ते हाकेला धावून येतात. त्यांना दिखावा, प्रदर्शन, झगमगाट, नटवेपणा, खोटेपणा, आरडाओरडा आवडत नाही. जे करू ते शांततेत, साधेपणाने आणि भक्तिपूर्ण असले की ते काहीही कमी पडू देत नाहीत. यात इच्छा महत्वाची आहे. ऐश्वर्य हवे असे गरीब बाईला ठामपणे वाटले तसे ती स्वतः बोलली. फसकी या शब्दाचा अर्थ मूठभर. तिने मनापासून प्रार्थना केली की मी तुला मूठभर देऊ शकते, त्याचा तू स्वीकार कर आणि मला खूप दे. इथे निसर्गाचा सगळ्यात महत्वाचा नियम सांगितला आहे. निसर्गाला इतरांना जितके देऊ त्याच्या कितीतरी पटीने देणाऱ्याकडे परत येते. एक झाड लावले तर त्याला असंख्य फळे फुले येतात. श्रम, मदत असे इतरांसाठी काहीही केले की वेळेला कोणीतरी येऊन मदत करतेच. नीट वागले, गोड बोलले, माफ केले की जग स्वागत करते. ही सर्व शक्ती, बुद्धी महादेवाच्या मंदिरात जाऊन मिळते. याचा अनेकांनी अनुभव घेतला असेल. जग सुंदर वाटते इतकी त्या भक्तीत शक्ती आहे. माणूस भक्तीत कमी पडतो. भक्ती वाचून मुक्तीची जडली रे व्याधी, विठ्ठला मीच खरा अपराधी हेच खरे.